हॅलो नमस्कार, मी अमृता आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्ष संपण्याच्या आधी आपण तुळशीला कोणती एक गोष्ट अर्पण करायची की ज्याच्यामुळे आपल्याला पितृदोषापासून सुटका मिळेल किंवा पितृदोष निवारण होईल ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये तुळशीला किती अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्याला माहीत आहे। आपल्या दिवसाची सुरुवात, आपल्या दिवसाची सकाळ ही तुळशी मातेच्या पूजनापासून होते। सकाळी आपण तुळशी मातेला पाणी घालतो त्या झाडाला तुळशीच्या आणि हळदी कुंकू लावतो, दिवा लावतो, त्यानंतर देवपूजा केल्यानंतर दिवसाची सुरुवात होते आणि दिवसाचा शेवटसुद्धा संध्याकाळी तुळशी मातेची पूजा करूनच तिच्यासमोर दिवा अगरबत्ती लावून शुभंकरोती म्हणून आपली तिन्ही सांज होऊन दिवसाचा शेवट होतो। तर हिंदू धर्मामध्ये इतकं महत्त्व तुळशीला आहे आणि तुळशीचे बरेचसे व्हिडिओ मी अजून यूट्यूबवर आणलेले नाही आहेत। तुळशीमध्ये खरं सांगायला गेलं तर इतकी पावर आहे की घरातल्या कर्त्या स्त्रीला जर का काही त्रास असेल आणि तिनं जर का तुळशीची सेवा केली तर काय चमत्कार होऊ शकतो, काय बदल घडू शकतो, ह्या बाबतीतला एक महत्त्वाचा व्हिडिओ लवकर आणण्याचा प्रयत्न करेन। पण आत्ता टाईम वेस्ट न करता तुम्हाला मी पक्ष पंधरवड्यात किंवा पितृपक्षामध्ये तुळशीला काय अर्पण करायचं ज्याच्यामुळे आपल्याला पितृदोष नाहीसा होईल ते सांगते। तुळशी विष्णूला प्रिय आहे। विष्णू आणि जिथं विष्णू असेल तिथं लक्ष्मीचं वास्तव्य असतं। त्यामुळं तुम्ही लक्ष्मीची सेवा केली की विष्णूंची सेवा आपोआप घडते। विष्णू श्रीहरींची पूजा केली, सेवा केली की माता लक्ष्मी आपोआप तिथं आपल्या घरामध्ये येते। आणि आपल्याला माहीत आहे विष्णू भगवानांना तुळशी किती प्रिय आहे, त्यामुळं तुळशीचं जिथं दिवा लागतो तिथं भगवान लक्ष्मी विष्णू हे तिथं अवतरित असतात। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं म्हणतात की या पक्ष पंधरवड्यामध्ये आपली पृथ्वी ही पितृलोकाच्या अगदी जवळ येते आणि आपलं पितरांचं वास्तव्य हे 15 दिवस आपल्या उंबऱ्याच्या बाहेर असतं। उंबऱ्याच्या बाहेर ते आपल्याला कधी आपण त्यांना नैवेद्य दाखवतो ह्याची वाट बघत असतात, असं आपल्या गरुड पुराणात सुद्धा त्याचा उल्लेख आहे। तर उंबऱ्याच्या बाहेर म्हणजे आपल्या दारात काय असतं तर तुळशी असते, म्हणून आपल्याला तुळशीचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय करायचा आहे। तत्पूर्वी तुम्ही जर का माझं चॅनल पहिल्यांदाच पाहिलं असेल, माझा आवाज पहिल्यांदा ऐकला असेल आणि आजच्या व्हिडिओवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर आपल्याला काय करायचे, आपल्याला सकाळी आंघोळ केल्यानंतर तुळशीजवळ एक गोष्ट, एक सेवा करायची, ती म्हणजे एक आपल्याला फुलपात्र किंवा वाटी तिथं घेऊन जायची, अर्थात छोटं भांडं घेऊन जायचे, अगदी छोटं ग्लास असला तरीसुद्धा चालेल। आणि आपल्याला अगदी 10 ते 15 चमचे गंगाजल लागणार आहे। गंगाजल आपल्या हिंदू घरामध्ये प्रत्येक ठिकाणी असतं। आता गंगाजल ज्याच्याकडं नाही त्यानं काय करायचं सांगते, त्यानं गोमूत्र घ्यायचं आणि त्यामध्ये निम्म गुलाब पाणी मिक्स करायचं, हा सुद्धा तुम्ही त्याला पर्याय वापरू शकता। शक्यतो गंगाजल घ्या, ज्यांच्याकडं गंगाजल नाही त्यांनी गोमूत्र आणि अर्ध गुलाब पाणी घ्या। अगदी 10 ते 12 चमचे आपल्याला ही गोष्ट लागणार आहे। तर करायचे काय तर तुळशीजवळ जायचे, सगळ्यात आधी तुळशीला पाणी अर्पण करायचे, तुळशीला हळदी कुंकू लावायचे, दिवा अगरबत्ती लावायची। शक्यतो तुळशीला तुपाचा दिवा लावायचा आहे। तुपाच्या दिव्यात थोडीशी हळद आपल्याला टाकायची आहे। तूप हे लक्ष्मीला आकर्षित करतं आणि जिथं जिथं तुपाचा दिवा जळतो तिथं लक्ष्मीचं वास्तव्य असतं असं म्हणतात। त्याच पद्धतीनं हळदीचा सुगंधसुद्धा माता लक्ष्मीला आकर्षित करतो, त्यामुळे तिथं तुपाचा दिवा तुळशीजवळ आपण लावून घ्यायचं। त्यानंतर वाटी किंवा आपण जे भांडं आणलेलं आहे ते तुळशीत किंवा तुळशीच्या शेजारी ठेवायचं आहे आणि थोडं थोडं गंगाजल आपल्याला हातात घेत एक मंत्र म्हणायचं आहे, ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः। असं किती वेळा म्हणायचे तर साधारण 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा, जितक्या वेळेस शक्य तितकं वेळा म्हणायचे। प्रत्येक वेळेस आपण मंत्र उच्चारण करताना साधारण 1 चमचा आपल्याला गंगाजल हातामध्ये घ्यायचे। बरं, ते गंगाजल मंत्र म्हटल्यानंतर कुठं सोडायचे, तुळशीमध्ये सोडायचं नाही। तुळशीजवळ आपण जी वाटी ठेवलेली असते त्या वाटीमध्ये आपण मंत्रित केलेलं गंगाजल हे सोडायचे, कारण त्यामध्ये मंत्र प्रभावामुळे त्यामध्ये पावर आलेली असते, सकारात्मक ऊर्जा त्या गोष्टीमध्ये आलेली असते। आधीच गंगाजल पवित्र आहे आणि त्यामध्ये आपण पितृदेवतांचं आवाहन करून ते अजून पाणी पॉझिटिव्ह सकारात्मक तयार करून घेतो।
तर मग काय करायचं, हे 5 ते 7 वेळा आपण म्हणायचे. 11 वेळा म्हणलं तरी चालेल. ओम पितृदेवताय नमः एवढं म्हणून पाणी गोळा करायचे. त्यानंतर ते पाणी घेऊन आपल्या पूर्ण वास्तूमध्ये ते पाणी शिंपडायचे. सगळ्यात आधी आपल्या उंबऱ्यामध्ये शिंपडायचे. त्यानंतर संपूर्ण घरामध्ये ते पाणी शिंपडायचे. आणि जर का पाणी शिल्लक उरलं असेल तर मग आपण ते तुळशीला अर्पण करायचे. आणि पितरांना आपल्या एकदम मनोभावे नमस्कार करून स्मरण करायचे की काय घरामध्ये पितृदोष असतील तर ते पितृदोष निघून जावेत. तुमचं आम्ही अगदी मनापासून स्मरण करतोय. आम्हाला काही दोष लागले असतील तर ते निघून जावेत. तुमची आम्ही मनोभावे सेवा करू. आणि आपण 15 दिवसामध्ये आपण पितरांना नैवेद्य तर देतच असतो त्या तिथीला. पितरांच्या बाबतीतले किंवा पितृपक्षासंदर्भात महत्त्वाचे बरेचसे व्हिडिओ मी चॅनलवर पोस्ट केलेत. पाहिले नसतील तर नक्की पहा. कावळे आपल्याला या दिवसांमध्ये काय संदेश देतात, त्यांचे संकेत काय आहेत, त्यांचे शुभ अशुभ संकेत काय आहेत ते सुद्धा मी आपल्या चॅनलवर सांगितलेलं आहे. बरेचसे व्हिडिओ हे पितृपक्षाच्या बाबतीत संदर्भात, आपल्या पितरांच्या नैवेद्याबाबतीत किंवा आणखीन काही बरेचसे व्हिडिओ ह्या पक्ष 15वड्यात श्राद्धाविषयी आहेत, तर ते नक्की पहा. तर हा उपाय केल्यामुळं आपल्याला पितरांबरोबर माता लक्ष्मीचं आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांचा सुद्धा आशीर्वाद मिळणार आहे. जिथं तुळशीला दिवा लागतो त्या घरामध्ये दरिद्रता नष्ट होते असं म्हणतात. त्यामुळे तुळशीला आपण दिवा लावायचे. तर ह्या गोष्टी तुम्ही कधी करू शकता, तर आता आपल्याला 29 सप्टेंबरला आपला पक्ष 15वडा पितृपक्ष चालू झाला आहे. तो 14 ऑक्टोबरपर्यंत आहे. तर ह्या 15 दिवसामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता, ही सेवा करू शकता. एकदा केली तरी चालेल किंवा पितृपक्ष संपेपर्यंत रोज केले तरी चालेल. जास्त काही ह्याला गोष्टींची गरज नाही आहे. अगदी मोजून 4 ते 5 मिनटं ह्या गोष्टीसाठी तुम्हाला लागतील. पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही ही सेवा केल्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्ही अगदी बघू शकता की जाणीवपूर्वक घरामध्ये फरक दिसेल. कारण पितृदोषामुळं घरामध्ये कटकटी, भांडणं, नकारात्मकता ही येत असते. मुलांचं चिडचिड होणं, घरामध्ये पैसा न टिकणं, घरामध्ये अन्नाची नासाडी होणं किंवा अन्नाची कमतरता जाणवणं, ह्या गोष्टी पितृदोषामुळे होतात. तर आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे. फक्त हा उपाय करताना आपल्याला रविवार आणि एकादशी या 2 दिवस सोडायचे आहेत. कारण या दिवशी तुळशी माता व्रतस्थ असते. आपण एखादी सेवा उपाय करून तिचं व्रतभंग करायचं नाही आहे, म्हणून रविवार आणि एकादशी सोडायची आहे. तसंच सुतकामध्ये आणि विटाळामध्ये आपण तुळशीला दिवा लावत नाही आहे. त्यामुळं जर का मासिक धर्म चालू असेल किंवा घरामध्ये विटाळ सुतक असेल तर तुम्ही तुळशीला पाणी किंवा ही सेवा करू नका. इतर कोणत्याही वेळी तुम्ही ही सेवा केली तरी चालेल. तसंच पितृपक्ष संपल्यानंतर सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता का, तर अत्यंत गरजेचं आहे. करू शकता. ज्यांना खरंच घरामध्ये पितृदोष जाणवतात त्यांनी ही सेवा प्रत्येक अमावस्येला, पौर्णिमेला ही सेवा तुम्ही तुळशीजवळ करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्हाला जर का वाटत असेल हा व्हिडिओ इतरांबरोबर पोहोचावा किंवा आपल्या आप्तेष्टांनासुद्धा या गोष्टीची माहिती व्हावी, तर तुम्ही त्यांच्याबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.